या अधिवेशनामध्ये सुद्धा त्याच्यावर एनईपी वरती विशेष चर्चासत्र घेतल्या विद्यार्थ्यांसोबत, कदाचित सगळे पत्रकार देखिए कैसे प्रस्ताव के बारे में पाया जाए आपको ज़्यादा बताएंगे, लेकिन मैं आपको एनईपी के बारे में बता रहा हूँ। एनईपी के बारे में सर दोनों के विषय आपके संलग्न थे। एनईपी में सर विशेषता उसकी ऐसी है कि बच्चों को वर्टिकल और हॉरिजॉन्टल मोबिलिटी होने के कारण अगर कोई कॉलेज है मल्टी फैकल्टी कॉलेज जिसमें चारों फैकल्टीज है, तो उस कॉलेज में बच्चों को वर्टिकल मोबिलिटी और हॉरिजॉन्टल मोबिलिटी दोनों भी है ना। जो छोटे छोटे कॉलेजेस हैं जिनको अभी क्लस्टर फॉर्मेशन की अभी तो फर्स्ट ईयर में इम्प्लीमेंट हुआ है नागपूर। प्रांत मंत्री केंद्रीय कार्य समिती सदस्य केंद्र नागपूर आहे माझा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 53वे विदर्भ प्रांत अधिवेशन भूतो भविष्यात होईल, पण भूतकाळामध्ये असे अधिवेशन कधीही झालेले नाही। असे अधिवेशन या दीक्षाभूमी या संघभूमी या विचारांच्या पावनभूमीवर झालेले आहे। जर आपण विचार केला तर विदर्भ प्रांताच्या या अधिवेशनामध्ये एकूण आपण संख्येचा विचार केला तर 1850 हे केवळ आणि केवळ विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी या संमेलनात उपस्थित होते। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर 3005 असं 5000च्या घरामध्ये आपण विद्यार्थी, महिला, पुरुष, त्यानंतर प्राध्यापक आणि असे अन्य एकूण गणांमध्ये आपण लोकांचा सहभाग या विदर्भ प्रांताच्या अधिवेशनामध्ये झालेला आहे। या अधिवेशनामध्ये प्रमुख तौर पर आपण मुख्यमंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली गेली होती की छात्रसंघ निवडणुका जे बंद पडल्या होत्या त्या छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू करण्यात याव्या। या निवडणुकीची सुद्धा मागणीला लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दिलेली आहे। त्यानंतर एक रिअल लाईफ रोल मॉडेल सारख्या सत्राच्या माध्यमातून रिअल लाईफ रोल मॉडेल या विद्यार्थ्यांच्या समोर आले। सोबत या सर्व भव्य दिव्य अधिवेशनामध्ये आपण एक भारतीय शस्त्रांची प्रदर्शनी, नाण्यांची प्रदर्शनी सुद्धा लावली होती आणि आपण जो विचार केला होता की एक मोठी भव्य शोभायात्रा असावी, ती शोभायात्रा पण सक्सेस झाली। 39 ठिकाणी या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। राष्ट्रीय मंत्री श्रवण बिराजजी, त्यानंतर प्रदेश मंत्री आणि अन्य छात्र नेत्यांच्या द्वारे त्या शोभायात्रेला आपण संबोधित करण्यात आलं। आणि सोबत एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की विदर्भ प्रांताच्या इतिहासामध्ये असं कधीच नाही झालं की स्वतःचं परिषद गीत जे असतं ते लॉन्च नाही झालं परंतु या विदर्भ प्रांताच्या अधिवेशनामध्ये परिषदेचं गीत सुद्धा या शोभायात्रेच्या दरम्यान लॉन्च करण्यात आलं। तर असं भव्य स्वरूपाचं विदर्भ प्रांताचं 53वे अधिवेशन नागपूर नगरीमध्ये पार पडलं।